DHSची माजी सैनिक संदर्भात एक जागा कन्वर्टसाठी सूचना आलेल्या आहेत. DMERचा आपण कालच बघितलं होतं, मी व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे. DHSचे खूप सारे कॅन्डिडेट्स विचारत होते की DHSचे पण होणार का, काय त्या संदर्भात काय अपडेट. ठीक आहे. थोडं ड्युटीमुळं लवकर व्हिडिओ बनवू शकलो नाही. चला ठीक आहे, मी एकदा एक्सप्लेन करतो. हे बघा, DHSचं हे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे. ठीक आहे. हे 2 जुलैचं लेटर आहे, 2 तारखेचं ह्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं. ह्याच्यामध्ये बघा, प्रति कोणाकोणाला दिलेलं आहे. सहसंचालक आरोग्य सेवा, ठीक आहे, मुंबई. उपसंचालक पुणे. उपसंचालक सेवा परिमंडळे सर्व, म्हणजे डेप्युटी डायरेक्टर सर्व. आणि जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व. ठीक आहे. हे सर्वांना विषय ह्याच्यामध्ये बघा, विषय आहे माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाची कार्यवाही. ठीक आहे. माजी सैनिक आरक्षण अंतर्गत जर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, म्हणजे माजी सैनिक जर कॅन्डिडेट जर उपलब्ध नाही झाले, तर काय कारवाई करायची त्या संदर्भात. तर याला संदर्भ दिलेला आहे या कार्यालयाचे पत्र 3/5/2024चं आणि शासनपत्र 16/5/2024चं. ठीक आहे. 16/5/24चं हे खालचं हे वालं पत्र. ठीक आहे. मी तुम्हाला सिक्वेन्स पण सांगतो, आधी कसा झाला होता. ठीक आहे. लेटर आधी कोणतं, त्याच्यानंतर हे आलेलं आहे लेटर. ठीक आहे. तर या पत्रामध्ये काय म्हणलं होतं आधी ते बघून घेऊ. वरील विषयांकित प्रकरणी शासनाचे संदर्भीय पत्र यासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तरी आता शासनाचे संदर्भीय पत्र यासोबत जोडून पाठवण्यात येत आहे, म्हणजे हे खालचं हे वालं पत्र. ठीक आहे. हे वालं पत्र सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. नेक्स्ट, तरी सदरील पत्रानुसार, जे आता मी दाखवलं तुम्हाला त्या पत्रानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 28/12/2018च्या शासन परिपत्रकानुसार संवर्गनिहाय पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून, जे पात्र उमेदवार होते त्यांची संवर्गनिहाय म्हणजे त्या कॅटेगरी वाईज यादी तयार करून परिपूर्ण माहिती या कार्यालयास सादर करावी. हा विषय होता. त्यांना सांगितलं होतं की परिपूर्ण यादी तयार करून त्याची यादी कार्यालयास सादर करा. आता हे लेटर काढलेलं आहे कोण, यांनी, आपले सहसंचालक. ठीक आहे. हे डॉक्टर राधाकिशन पवार, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे. ठीक आहे. त्याची एक प्रत मान्य अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई. हे मुंबईला मान्य अप्पर मुख्य सचिव आहेत आणि पुण्याला सहसंचालक आपले, त्यांनी हे लेटर काढलेलं आहे कुणाला, DDच्या नावानं. ठीक आहे. तर हे लेटर कुठल्या संदर्भाच्या आधारे काढलं, कुठला संदर्भ दिला होता, तर हे वाला 16/5चा जो संदर्भ दिला होता, हे आता तुम्हाला दाखवलेला हे बघा, हे इथे शासन परिपत्रक 16/5/2024. तर हे वालं लेटर होतं ते 16/5/2024चं, याचा संदर्भ दिला होता. ठीक आहे. हे पण कोणाचं आहे लेटर, महाराष्ट्र शासनाचं सार्वजनिक आरोग्य विभाग, तात्काळ कालमर्यादा प्रति सहसंचालक आरोग्य सेवा पुणे. तर हे सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या नावाने काढलं होतं. मी ते तुम्हाला नंतर सिक्वेन्स पण सांगतो, नेमकं पत्र कुठून कुठे गेलं, कसं गेलं, आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आता पुढे काय प्रोसिजर होईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, विषय काय होता, माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ठीक आहे, भरतीमध्ये जर माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नाही झाले तर करावयाची कारवाई. संदर्भ आपले पत्र याच्यामध्ये 3/मे/2024चं हे केलेलं आहे. पदभरती माजी सैनिक हे संदर्भ दिलेला आहे आपल्या पत्राचा, तो संदर्भ टाकलेला आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023च्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाच्या कारवाईबाबत आपल्या संदर्भीय पत्रान्वये मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली आहे. ठीक आहे. जर उमेदवार नाही मिळाले तर काय करायचं, त्या संदर्भात विनंती करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीत माजी सैनिकाकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या काही पदावर उमेदवार उपलब्ध झाले नसल्यास, कॅन्डिडेट जर मिळाले नाही, तर निवड यादीसह अन्य पात्र उमेदवारामधून, अन्य पात्र उमेदवार म्हणजे ठीक आहे, आता जर एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जर मिळालेच नाहीत, माजी सैनिक मिळाले नाहीत, तर जे अन्य दुसरे जे पात्र उमेदवार आहेत मेरिटप्रमाणे, त्यांचे निवड यादी, ठीक आहे, त्यांची निवड यादी तयार करून प्रस्ताव हा कुणाला पाठवायला, सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीस पाठवण्यात यावे, अशा सूचना 28 डिसेंबर 2018च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जर कॅन्डिडेट नाही मिळाले तर काय करायचं की जे पात्र उमेदवार आहेत त्यांची निवड यादी तयार करायची आणि
ते सहमतीसाठी परमिशनसाठी कोणाला पाठवायची, सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जे आपलं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असतं त्यांना, त्यांच्याशिवाय हे पुढे लेटर जाणार नाही, त्यांच्या सहमतीसाठी पाठवायचं. हे सर्व सूचना ऑलरेडी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, 28 डिसेंबर 2018च्या परिपत्रकानुसार ह्या ऑलरेडी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की संवर्गनिहाय पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून संपूर्ण प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा. तर त्या गाईडलाईनप्रमाणे तर तुमचा प्रस्ताव शासनास सादर करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स बघा कसा आहे आणि हे स्टेप बाय स्टेप आता काय प्रोसिजर होणार की सगळ्यात पहिले हे अनिल कुमेरिया जे कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासनाचे जे आहेत त्यांनी पत्र काढलं कोणाला, हे बघा आपले सहसंचालक जे पुण्याचे सहसंचालक आहेत त्यांना. ठीक आहे, की 2018च्या परिपत्रकानुसार जर नाही मिळाले माजी सैनिक तर त्याच्या याद्या तुम्ही शासनास सादर करा. ठीक आहे, जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या याद्या बनवून माजी सैनिक नाही मिळाले तर. आता यांना काढलं पत्र सहसंचालक पुणे यांना. आता त्याच्यानंतर हे बघा हे 2 तारखेला, आता 2 तारखेला काय कोण काढलं पत्र, 2 तारखेला हे जे पुण्याचे जे सहसंचालक आहेत त्यांनी काढलं कोणाला, आपल्या DDला. ठीक आहे, डेप्युटी डायरेक्टरला आरोग्य उपसंचालक यांना काढलं की असं असं सूचना मिळालेल्या आहेत आणि याद्या बनवून पाठवा. आता हे जसं वरून स्टेप बाय स्टेप 1 2 3 असं जे वरून खाली आलं तसंच आता ह्या याद्या बनून परत आता ह्या खालून वर जाणार. आता याद्या कशा बनणार, आता हे DD लेवलवर. ठीक आहे, हे जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या याद्या वगैरे बनवणार, हे पुढे पाठवणार कुणाला, सहसंचालकला. त्याच्यानंतर यांनी कुठे पाठवणार, सहसंचालक परत सामान्य प्रशासन विभागाला. हे बघा इथे त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, याद्या तयार करून पदभरतीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीस त्यांच्या परमिशनसाठी पाठवण्यात यावे. याच्या सूचना ऑलरेडी दिल्या आहेत, हे गाईडलाईन्स दिलेले आहेत की स्टेप बाय स्टेप अशीच प्रोसिजर झाली पाहिजे. तर आत्ता प्रोसिजर झाली किती आहे, आता यांच्याकडून सहसंचालकाकडून DD यांना लेटर गेलेलं आहे. सध्या प्रोसेस आपली इथपर्यंत आलेली आहे. ठीक आहे, हे पुणे सहसंचालक यांना गेलं होतं, त्याच्याकडून आता पुण्यावर DDला गेलेलं आहे सर्वजण लेटर. आता इथून याद्या बनवून परत यांच्याकडे येणार सहसंचालकाकडे आणि त्या परमिशनसाठी जाणार कुणाकडे, परत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे, सामान्य प्रशासन विभागाकडे जाणार. ठीक आहे, तर हे असा सिक्वेन्स आहे. आता स्टेप बाय स्टेप हे प्रोसिजर तर चालतच राहील आता. ठीक आहे, जे काही अपडेट येईल आता मी पुढे देत राहील तुम्हाला. पण जे खूप सारे कॅन्डिडेट विचारत होते की DMRच्या कन्वर्ट झाल्या, DHSच्या पण कन्वर्ट होतील का, तर हे बघा तुमच्यासमोर आहेत लेटर, मी आता दाखवलं, एक्सप्लेन केले. प्रोसिजर चालू आहे आणि कोणत्या लेवलपर्यंत प्रोसिजर आलेली आहे आणि पुढे आणखीन काय होणार आहे ते पण मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे. तर या संदर्भात पण पुढे जे काही अजून आणखीन अपडेट येईल ते मी तुम्हाला कळवूनच. या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. ठीक आहे, तर इन शॉर्ट हे सांगायचं आहे की DHSची पण प्रोसिजर चालू आहे माजी सैनिकसाठी. ठीक आहे, त्याला परमिशन मिळेल नाही मिळेल तो वेगळा विषय राहिला, पण प्रोसिजर चालू आहे. कालपासून खूप सारे कॅन्डिडेट विचारत होते DMRचं, तुम्ही सांगितलं DHSचं काय त्याची प्रोसिजर कुठपर्यंत आली. तर हे बघा DHSची सध्या कंडिशन ही आहे, इतकी प्रोसिजर झालेली आहे. इथून पुढे जे काय आणखीन अपडेट येईल मी ते तुम्हाला इन्फॉर्म करेन.